नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय वाघ. आपण आजारी पडल्यानंतर नेहमी असं वाटते दवा आणि दुवा या दोन्हीची गरज भासते. परंतु खरंच जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा गोंधळून जातो. असे वाटते की ॲलोपॅथी गोळ्याचे साइड इफेक्ट्स होतील का? आयुर्वेद खरंच आजार मुळापासून बरं करतं का? आणि होमिओपॅथीच्या गोळ्या तर ह्या तर फक्त साखरेच्याच गोळ्या आहे. हा आजार कशा बरे करणार? हा सर्वांना पडलेला प्रश्न असतो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही पॅथीची बाजू न घेता पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत की या तीनही पॅथी काम कशा करतात, या तीनही पॅथीचे फाउंडर कोण आहेत, त्यांचे प्रिन्सिपल काय आहेत, त्यामधील फरक काय आहे, त्या कार्य कसं करतात व त्याचे इफेक्ट्स व साइड इफेक्ट्स काय आहेत आणि खरंच आपण आजारी पडल्यानंतर योग्य वेळी कोणती पॅथीची निवड केली पाहिजे याची सर्व संकल्पना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, ॲलोपॅथी, आयुर्वेदा व होमिओपॅथी याची आपण तुलनात्मक चर्चा करणार आहोत. ॲलोपॅथी यालाच मॉडर्न मेडिसिन म्हटले जाते. तर याचे संस्थापक हे हिपोक्रेट्स हे आहेत. यांनाच आधुनिक औषधशास्त्राचे जनक मानले जातात. तर याचे प्रिन्सिपल म्हणजेच कॉन्ट्रारिया कॉन्ट्रारी स्क्युरेंटर म्हणजेच आजारांच्या लक्षणांच्या विरुद्ध काम करणारी औषधं देणे. जसे की एखाद्याला खूप कडक ताप आला आहे तर त्याला ताप कमी करण्याचे औषध देणे. एखाद्याला खूप वेदना होत आहे तर त्याला वेदनाशामक देऊन त्याच्या वेदना कमी करणे. तर ह्या ॲलोपॅथीची काम करण्याची पद्धत काय आहे, तर ही थेट जीवाणू व विषाणू किंवा शरीरातील रासायनिक असंतुलनावर हल्ला करते व याचा परिणाम थेट पेशी आणि अवयवांवर त्वरित होतो. याचे इफेक्ट जर बघितले तर ही पॅथी खूप फास्ट पद्धतीने व इमर्जन्सी मध्ये माणसाचा जीव वाचवण्यास फायदेशीर ठरते. याचे साइड इफेक्ट जर बघितले तर तीव्र औषधाच्या सेवनामुळे लिव्हर, किडनी व आतडींवर तात्पुरता व दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण आयुर्वेदाबद्दल चर्चा करणार आहोत. आयुर्वेदाचे फाउंडर धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आराध्य दैवत आहे. चरक व सुश्रुत या दोघांनी यावर ग्रंथ लिहून आयुर्वेदाचे जनक बनले आहेत. आयुर्वेदाचे तत्व म्हणजे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम, शरीरातील वात, कफ व पित्त दोष यांचे संतुलन राखणे होय. तर याची काम करण्याची पद्धत काय आहे, तर हे केवळ औषध नाही तर ही जीवनशैली आहे. आहार, विहार आणि औषधी वनस्पतीद्वारे शरीरातील विषारी घटक टॉक्झिन्स शरीराबाहेर काढून मूळ प्रकृती सुधारण्यास आयुर्वेदा मदत करते. तर याचा इफेक्ट जर बघितला तर मध्यम ते संत गतीने होऊ शकतो व शरीराचा पाया मजबूत करते. तर आयुर्वेदाचे जर साइड इफेक्ट बघितले तर नैसर्गिक औषध असल्याने योग्य मात्रेत घेतल्याने याचे साइड इफेक्ट होत नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने औषध घेतल्यावर शरीरातील पित्त व उष्णता वाढू शकते. तसंच आयुर्वेदाने शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी पंचकर्म दिलेले आहेत. या पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण यासारख्या पंचकर्मातून शरीर शुद्धीकरण केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, होमिओपॅथी मध्ये बघितले तर होमिओपॅथीचे फाउंडर हे 18व्या शतकातील जर्मनीचे सायंटिस्ट डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन हे आहेत. जर होमिओपॅथीचे प्रिन्सिपल बघितले तर होमिओपॅथीमध्ये सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजेच लाईक क्युअर्स लाईक. जसे की एखाद्या नैसर्गिक घटकाने निरोगी माणसात लक्षणे निर्माण होतात, तोच घटक आजारी माणसाला सूक्ष्म मात्रेत दिल्याने तो बरा होण्यास मदत करते. तो होमिओपॅथीची काम करण्याची पद्धत काय आहे, तर होमिओपॅथिक औषध हे व्हायटल फोर्सवर ऍक्ट करते. आपली प्रतिकार क्षमता जागृत करून शरीराला स्वतःच आजाराशी लढण्यास सक्षम बनवते. हे नॅनो मेडिसिन प्रमाणे काम करते. याचे परिणाम जर बघितले संत पण कायम स्वरूपामध्ये याचे परिणाम दिसतात. याचे साइड इफेक्ट जर बघितले तर 0 ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये याचे साइड इफेक्ट आहे.
तर मित्रांनो, ॲलोपॅथी, आयुर्वेदा व होमिओपॅथी याची निवड कशी करायची? उदाहरणार्थ, इमर्जन्सी, हार्ट अटॅक, अपघात, तीव्र वेदना किंवा तीव्र पेन, तसेच एखादी सर्जरी असेल तर ॲलोपॅथी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आयुर्वेद हा पचनसंस्था, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि शरीर शुद्धीकरणासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. होमिओपॅथीमध्ये ॲलर्जी, त्वचेचे रोग, मानसिक ताणतणाव, मुलांचे आजार, जुनाट आजार, उदाहरणार्थ सांधेदुखी, मधुमेह, हायपरटेन्शन यासारख्या आजारामध्ये होमिओपॅथी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर मित्रांनो, अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर नक्की करा. धन्यवाद.